भक्तांच्या मध्ये वैष्णव आवडतो, तीर्थामध्ये गंगा आवडते आणि व्रतामध्ये एकादशी. हे गर्ग संहितेत एकादशी व रहस्ती व्रतेषु यदुनंदन भागीरथीच्या तीर्थेषु देव भक्तेषु वैष्णव. हो म्हणत जा ना, होला काय खर्च आहे, बस ठीक आहे. भक्तांच्या मध्ये वैष्णव. वैष्णव कोण? अवघी देवावरी माया. बस माया. इथे माया शब्दाचा अर्थ ब्रह्माच्या सापेक्ष घेऊ नका. माया शब्दाचा अर्थ प्रेम घ्यायचं, प्रेम. आणि तुम्हाला हे शब्द दौलतराव पंढरपूरला गेल्यावर ऐकायला मिळतं. ते तुमच्या पुढे येतो एक, आंघोळ झाली का चंद्रभागेत, वासुदेव सुरू करतं. आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडोबाला, देहूगावच्या तुकारामाला, पंढरीच्या र पांडुरंगाला, जाळा वाचून कड नाही, माया वाचून रड नाही. ते सहज बोलतं ते, माया वाचून रड नाही. माणसं रडतात कशामुळे? माया. माया म्हणजे प्रेम. नाही तर सासूसाठी रडे सुन. हे सगळे पाठ आहे तुम्हाला. पण ह्या सगळ्या गोष्टी नागपूरकडच्या आहे. अजून 12 पर्यंत इथं थांबायचं आहे आपल्याला. इकडच्या सासवान सुना चांगल्या रडतात बिचाऱ्या. तिकडच्या गोष्टी. सासूसाठी रडे सुन, भाव अंतरीचा भिन्न. मुलगी रडती, आई गेली म्हणून, सून रडती कटकट गेली म्हणून. नाही रडलं तर बाकीच्या टपलेल्याच असतात त्या तेवढ्याच कामावर डेड बॉडीजवळ म्हाताऱ्या बसतात एकमेकीला. आहे का तिच्या डोळ्याला काही? गप बसणं, काय करायचं आहे? नाही ना, पण आहे का? पण आपल्याला काय करायचं आहे का त्या डोळ्याला? अगं कसं राहील, हिच्याच मनात होतं कटकट गेली पाहिजे असं कोणी म्हणू नये म्हणून बळच रडते. सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा भिन्न. सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा भिन्न. सासूसाठी रडे सुन, भाव अंतरीचा भिन्न. मोले घातले रडाया, नाही आसू आणि माया. मी त्यासाठी तिथं नेलं तुम्हाला. डोळ्यात अश्रूही नाही आणि म्हातारीबद्दल प्रेमही नाही. माया म्हणजे प्रेम. तसं वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया. ज्याचं पूर्ण प्रेम देवावर आहे त्याला वैष्णव म्हणतात. आम्ही गरुड खांबाजवळ गेलो पंढरपूरला, म्हणजे खाली जागा बघून घेतो कशी आहे, आणि मग दंडवत. का? अवघी कपड्यावरी माया. कांजीचे कपडे, कडक टोपी दौलतराव, असं वाटते टोपीची घडी मोडल, कपड्याला मळ लागल. नर कपडन को डरत है, नर कपडन को ना. ही मजा शब्दाची सांगतो. नर कपडन को डरत है, नरक पडन को ना. का नाही जमलं अजून? जमलं. नर कपडन को डरत है, कपड्याला भीतो, पण नाही दंडवत घातल्यावर नरकाला जाईल याला नाही भीत. नर कपडन को डरत है, नरक पडन को ना. म्हणून वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया. संपूर्ण प्रेम ज्याचं देवावर त्याला म्हणतात वैष्णव. भक्तांच्या मध्ये वैष्णव आवडतो. तीर्थाच्या मध्ये गंगा आवडती. का? अरे स्नान केल्यावर पुण्य मिळेल न पाप जाईल यात काय नवल आहे? इथं गंगापूरला बसून फक्त गंगा म्हणा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. अरे हे सगळे भाग्यवान लोक आहे. गिरिजानाथजी आपोआप गंगा यांच्या तोंडात आहे, गंगापूरचे असल्यामुळे. वाचे म्हणता गंगा गंगा. अरे गंगेचं नाव घेतलं तर पाप जळतं, तर स्नान केल्यावर काय होईल?
लक्षात घ्या. म्हणून तीर्थामध्ये गंगा, भक्तामध्ये वैष्णव आणि व्रतामध्ये एकादशी. जो आजचा दिवस विठ्ठलाने गाठला विठ्ठलच आहे, है ना. इथे दोन काळ महत्वाचे आहे. एक दुपार, त्याला माध्यान्ह काळ नाव आहे, आणि शेवट त्याचं अंतकाळ नाव आहे. माध्यान्ह काळ साजरा करण्यासाठी अर्थ पाहिजे आणि अंतकाळ साजरा करण्यासाठी परमार्थ पाहिजे. शब्द जवळजवळचे आहे. अर्थ त्याचा माध्यान्ह काळ साजरा आणि परमार्थ त्याचा अंतकाळ साजरा. जिथे अर्थ आहे, दौलतरावचं नावच दौलत आहे. जिथे अर्थ आहे, मग श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, 56 भोग दुपारच्या वेळेला. माध्यान्ह काळ साजरा होतो अर्थाने, पण माध्यान्ह काळ साजरा करणं हा पुरुषाचा पुरुषार्थ नाही. आणि माध्यान्ह काळ साजरा करणे जर पुरुषाचा पुरुषार्थ म्हणावा गिरिजानाथजी, तर मानव आणि पशु यातली लक्ष्मण रेषा पुसावी लागेल. का? त्यांचाही माध्यान्ह काळ साजरा होतो. हा, जेवणामध्ये फरक आहे बरं का संतोषा, जेवणात फरक आहे. पण जेवण करीत नाही असा जीव जन्मालाही आलेला नाही. बेंडूक म्हणजे चिखलाचा भोगता, शिरसाणून रक्ता, गोचिड झोंबे, कावळ डोपरा, कंकर तितरा, राजहंस चारा, मुक्ता फळे, मालाची पै पेटे, वाहता ते उंटे, तयाशी तो काटे, भक्षावया, सुकरासे विष्टा, माने सावकाश, मिष्टान्नाचे त्यास, काय गोडी, स्वानासी भोजन, दिले पंचामृत, तरी त्याचे चित्त हाडावरी. लक्षात येतं ना? हो म्हणत जाना. हा बस, हे जेवणातला फरक असेल, पण जेवण करीत नाही असा जीव शोधून सापडायचा नाही. म्हणजे माध्यान्ह काळ साजरा करणं हा पुरुषार्थ नाही, अंतकाळ. आणि तो साजरा करण्यासाठी गरज परमार्थाची आहे. मग परमार्थ म्हणजे काय? एक शब्द वाढतोय. हा अर्थ आहे आणि हा परमार्थ आहे. परमार्थ शब्दात दोन पद आली. एक परम आहे, एक अर्थ. अर्थ म्हणजे धन, परम म्हणजे श्रेष्ठ. श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे. बरं का म्हणले बाबा, या मोर, मोर या, मोर म्हणजे पुढे या. हा ना, विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज काय घेऊन बसले? महाराजचा बाप आपल्या जवळ. आता आता घाबरायचं कारण नाही. परम आणि अर्थ, मग संधी होतो परमार्थ. सुशिक्षितांच्या लक्षात आणून देतो. याला दीर्घादेश संधीचा नियम लागतात. दोन सजातीय स्वर एका पुढे एक आल्यावर त्याचा दीर्घ स्वर होतो, त्याला दीर्घादेश संधी म्हणतात. सजातीय आले पाहिजे. आ मग दीर्घ होतो. परम म मधला अर्थ मधला हे एका पुढे एक आले, त्याचा दीर्घ आ झाला, आणि तो आ संधीत मच्या पुढे आला कानाच्या रूपात, मग परमार्थ झाला. नाही तर परम अधिक अर्थ च नाव परमार्थ. अर्थ म्हणजे धन आणि परम म्हणजे श्रेष्ठ. श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे म्हणजे परमार्थ. मग श्रेष्ठ धन कशाला म्हणतात? सोपी व्याख्या सांगतो. ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही, ज्या धनाला आग लागत नाही, ज्या धनाची चोरी होत नाही, ज्या धनाला राजाही ताब्यात घेत नाही, ज्या धनाला जीएसटी नाही, आणि मेलो तरी ते धन आमची संगत सोडत नाही. जोडविला भक्ती देव लाभ, जोडविला भक्ती देव लाभ, जोडविला भक्ती देव लाभ. संपदा तयाची नसरे कल्पांती, संपदा तयाची नसरे कल्पांती, संपदा तयाची नसरे कल्पांती, जोडविला भक्ती देव लाभ, जोडविला भक्ती देव लाभ, जोडविला भक्ती देव लाभ. तेवढंच एक धन दौलतराव जे सोबत येणार आहे. हे बाकी माझं खोटं असेल तर तुम्ही मरून पहा. काय येऊ देत नाही. काय रडण्याचे नाटकं चालतात. बरोबर
इकडचं नाही बाबा, ते नागपूरकडची गोष्ट सांगतो. गिरिजानाथजी ते म्हातारं मेलं, कानात बिग बाई होती 5 ग्रॅमची. तिनं विचार केला, म्हातारीनं 40,000चं वाटोळे करून चाललं, तेवढ्यात 10वा उरकल. आपण काढावी तर लोक म्हणतील सोन्यासारखा जीव गेला, म्हातारी तुटून पडली. कानावर न काढावी तर म्हातारं 40,000चं वाटोळे करून चाललं. म्हणून म्हातारी हुशार नागपूरची, तिनं ठरवलं आपण काढायची नाही, म्हाताऱ्यासोबत जाऊ द्यायची नाही. नायला प्रेत काढलं ना गिरिजानाथजी, तेव्हा पावलं धरली म्हातारीनं प्रेताची, आणि पावलं धरून रडणं सुरू केलं. तुमच्या पायात जोडा कसा शोभत होता. लोक तिकडे पाहू लागले, पावलाकडे. म्हातारीचं लक्ष गेलं, माझ्या रडण्याकडे लक्ष आलं. मग वर्णन वर सुरू झालं. टेरीगाडच्या धोत्राशिवाय नेसला नाही. कारण तिला इथं स्टँडवर यायचं ना गंगापूरच्या, बिग बाई तिकडून. चांदीच्या करगोट्या शिवाय बांधला नाही म्हणली बाबा. लोक कमरेकडे पाहू लागले. वर्णन आलं वर. नेहरू सदऱ्याशिवाय घातला नाही. गळ्यावर आलं, गळ्यात साखळी कशी शोभत होती. आणि जेव्हा कानावर वर्णन आलं, अजूनही तुमच्या कानात, इथं थांबली. मग नाव घालणारचं लक्ष. राव पाटील बिग बाई राहिली काढा तेवढी. भूषणे घेते काढोनिया, काढोनिया भूषणे घेते काढोनिया, काढोनिया भूषणे घेते काढोनिया, काढोनिया भूषणे घेते काढोनिया. जमाची आती तातोनिया देती, जमाची आती तातोनिया देती, भूषणे घेते काढोनिया, काढोनिया भूषणे घेते काढोनिया, भूषणे घेते काढोनिया, यमाचे हाती बांधुनिया देती, भूषणेही घेती काढुनिया. जोडले हे नसरे धन अविनाश आनंद घना, अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरण देखलिया. गोपीचंदनवाला बुवा आला तर त्याला धक्का मारून जाईल, पण थोडीशी 90 लावून झोकांड्या खात आलं तर त्याला अख्खा रस्ता रिकामा करून बाजूला जाईल. ठरलेलं आहे, ठरलेलं आहे. तसं तुम्हाला काय वाटतं? अरे कोणती दिंडी निघू द्या ना आता 2025ला. नानबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. खोटं आहे का? हे आमच्या वारकरी मंडळीला विचारा. आम्ही नुसतं ज्ञानबा तुकाराम म्हणतो तर गुलाबजाम आहे. त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं. ज्ञानोबा रायाला झोळी फाडली, पडलेलं पीठ लातणी घासून काढलं. तुकोबा रायाला मंबाजी बुवाणी दुकानाचं वाटोळं. स्त्री एका अन्न न करता मेली, दुष्काळ आटीला द्रव्य नेला मान. भंडारा डोंगर, तिथं उपद्रव व्हायला लागला. मग घोराड्या डोंगर, तिथंही उपद्रव देऊ लागले लोक. मग भामचंद्र डोंगर. महाराज अहो सावकारकी बुडाली, दुष्काळात बायको मेली. मंबाजीनं तुम्हाला काठीनं बदडलं. गावकऱ्याने गावात राहू दिलं नाही. डोंगर डोंगर फिरावं लागलं. हे कशासाठी? शेवटचा दिस कोण भावा, शेवटचा ज्यासाठी केला होता अट्टास, ज्यासाठी केला होता अट्टास, ज्यासाठी केला होता अट्टास, साठी केला होता अट्टास, याच्यासाठी केला होता अट्टास, याच्यासाठी केला होता
दिस गोड भाव शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भाव शेवटचा दिस गोड भाव आता निश्चिंतेने पावलो विसावा आता निश्चिंतेने पावलो विसावा आता निश्चिंतेने पावलो विसावा आता निश्चिंतेने पावलो विसावा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड निश्चिंते बाबा विसावा आता निश्चिंते बाबा विसावा आता निश्चिंते होता अट्टास शेवटचा दिस गोड बाबा गोड बाबा गोड बाबा राजासाठी केला होता अट्टास शेवटचा दिस एवढा त्रास झाला प्रपंचाचं वाटोळ झालं तरी रात्रंदिवस तुम्ही भजन चालूच ठेवलं कशासाठी शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिवस गोड होण्यासाठी अहो मग शेवटचा दिवस गोड होण्यासाठी जन्मभर भजन करण्याची गरज काय होती तुम्हाला अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुका पार नाही मग मरायच्या आधी 2-4 तास भजनी मंडळी बोलून घ्यायचं करा भजन मला मरायचं आहे अरे एवढं सोपं आहे का भाऊ जे मरत त्याची अवस्था बघवत नाही तर त्याचं कसं होत असेल आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे खडाडता न मर्तयाच्या चित्ता युगांत नव्हे मरायच्या वेळेला 4 दुःख एकत्रितात म्हणली बाबा अनुताप मोह विश्लेषण आगामी हे 4 दुःखाचं एकत्रीकरण म्हणजे मरण आहे ज्याला खाली टाकलं ना मरायच्या वेळी त्याला पहिलं दुःख होतं अनुतापाचं अनुताप त्याला कळतं आता 5-6 तासाचा मी पाहुणा आहे पण 85 वर्षे जगलो पंढरपूर पाहिलं नाही हाची घडोघडी चित्ता येतो आठव हाची घडोघडी चित्ता येतो आठव हाची घडोघडी चित्ता येतो जलना येऊन केली ना जोडी हाची घडोघडी चित्ता येतो आठवय हाची घडोघडी चित्ता येतो आठवय काय जन्मा येऊन केली ना जोडी हाची घडोघडी चित्ता येतो आठवय हाची घडोघडी चित्ता चांगला तयार झाला पाठ झाला त्याला मला काय पाहिजे ते गाते गाते पाठ द्यायचे काय जन्मा येऊनिया केली म्या जोडी हाची घडोघडी चित्ता येतो आठव याला म्हणतात अनुतापाचं दुःख जेव्हा खाली टाकलं जातं ना पहिलं दुःख होतं ते अनुताप नंतर मोहजन्य दुःख सुरू होतं मी आता मरणार आहे मी गेल्यावर या परिवाराचं कसं होणार स्त्री पुत्र आणि धन होते दुःखासीच कारण हे मोहजन्य
नंतर विश्लेषण. विश्लेषण म्हणजे ताटातूट. जीव जाण्याचा प्रयत्न करतो आणि शरीर जीवाला धरू धरू ठेवतं. ती जी वडाताण आहे ना, याला म्हणतात दौलतराव विश्लेषणजन्य. कारण सोडत नाही शरीर जीवाला. एवढं मैत्रीचं नातं जगातही कोणाचं नाही. कोणाला किती बाता हाणू द्या, सगळ्यात मोठी मैत्री कोणाची आहे? देहाची आणि जीवाची. एकमेकाला सोडत नाही. आता तुम्ही कीर्तनाला दोघंही आले का नाही? कोणी म्हणतोय नाही घाई घाई आलो महाराज, जीव राहिला घरी. अरे डेड बॉडी झाली म्हणते. जिथे शरीर तिथे जीव. जीव शरीराची प्रीत. बाकी सगळे संकट काळात सुद्धा फासावर जाताना, फासावर परिवार, आई बाप बहीण भाऊ रक्ताचे नाते घरी राहतील, पण फासावर जाताना दोघं जातात, जीव आणि देह. शेवटच्या श्वासापर्यंत जीव शरीराची प्रीत, दोघे एक रूपे वर्तत. आणि घरीदारी सुख दुःखात पडदा नसे दोघासी. एवढे दोघाचे सख्यत्व चालत असता प्रेमप्रीत काळे येऊनी अकस्मात जीवासी पाश घातला. आणि जेव्हा जीव जाण्याची तयारी करतो, काया बोले हो रडून. मग शरीर रडतं. गिरिजानाथजी, जीवा जाऊ नको, जीवा जाऊ नको, जीवा. का? अरे तू गेल्यावर ज्या घरी 70 वर्षे राहिलो मी, माझी पोरं 7 तास नाही ठेवायची. शरीर म्हणतं जीवाला. आणि तसंच आहे, तसंच आहे. बाहेरची चर्चा आहे का तुम्ही? वैतागून एक हो कशा करता उशीर. मुलगी यायची म्हणतात दिल्लीहून. हे तेही वैतागून बोलतं. दिल्लीहून मुलगी लेका, तिला 24 तास डेड बॉडीचं काय होणार? आता कोणाची वाट पाहू नका म्हणा. काढा काढा म्हणती जासी झाला भूमिभार. काढा काढा म्हणती जासी झाला भूमिभार. काढा काढा म्हणती जासी, काढा काढा म्हणती जासी झाला भूमिभार. स्वजन सोबत करीती विचार. काढा काढा म्हणती जासी झाला भूमिभार. काढा काढा म्हणती जासी झाला भूमिभार. काढा काढा म्हणती जासी झाला भूमिभार. झाला स्वजन सोगोत्र सारे करीती विचार. काढा काढा म्हणते यासी झाला भूमिभार. म्हणून जाऊ नको, जाऊ नको. शरीर म्हणतं जीवाला जाऊ नको, जाऊ नको. अरे काय जाऊ नको, काय जाऊ नको, जाऊ नको करतो. लेका मला काय गरज होती का रे? तुझ्या नादानं याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची, याच्या दोघाची आपल्या काळाचं पांढरं वाटवायला चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार केला का? तो बाप भोगल का? केल्या कर्माचे संचिते पडेल तैसे भोगीनं. एवढे बोलून जीवानं काया तेजुनी केले गमन. या लागी मानवान उदास राहणे सर्वासी. कैचे घोडे कैचे द्वार मिथ्या माईक संसार. सखा जोडा परमेश्वर कामा येईल सेवटी. अंत काळीचा सोयरा अंत काळीचा सोयरा. अंत काळीचा सोयरा. काळीचा सोयरा. अंत काळीचा सोयरा. अंत काळीचा सोयरा. काळीचा सोयरा. अंत काळीचा सोयरा. तुका म्हणे विठुधरा. शरीर जायाचे ठेवणे. शरीर जायाचे ठेवणे. तुका म्हणे विठुधरा. तुका म्हणे विठुधरा. शरीर जायाचे ठेवणे. शरीर जायाचे ठेवणे. अंतकाळीचा सोयरा. तुका
शब्द आहे गिरिजानाथजी, अंतकाळीचा सोयरा. आपले सोयरे माध्यान्ह काळचे आहे, हापूसच्या आंब्याचा रस बाह्या सारून. थोडी त्यांची गैरसोय होऊ द्या. सोयरा कशाला म्हणतात? सोय केली तर सोयरा खुश, गैरसोय झाल्यावर नाराज त्याला म्हणतात सोयरा. मग नाव नका काढू त्याचं. काय झालं? पेटवायची का संपत्ती त्याची? बिना चहाचा आलो, एका चहामध्ये पेटलं तुमचं. म्हणून सोयरे धायरे संपत्तीचे लोक, निर्वाणीचा एक पांडुरंग. म्हणून अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. शेवटचा प्रसंग. म्हणून अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी हे 4 दुःख एकाच वेळी येतात, त्याला मरण म्हटलं जातं. आगामी म्हणजे पुढे होणारे कार्यक्रम. दौलतराव, पुढे होणारे म्हणजे त्याला साक्षात यमदूत दिसतात. आगामी ती अवस्था, पाय थंड पडलेले असतात, त्याला कंठगत प्राण म्हणतात. कंठगत प्राण, पाय थंड झालेले, छातीत उष्णता आहे, पापण्या खालच्या बाजूनं वल्या झालेल्या, हालणं बंद झालं आणि सारखं वर पाहतं. 1-2-3 मिनिटाचा पावणा, ते आगामी आहे. त्याचं नाव आहे आगामी. पापणी सुद्धा हलवत नाही का? ते यमदूताकडे पाहतं. यमदूत फक्त दोघाला दिसतात, कीर्तनकाराला आणि मृदंग वाजवणाऱ्याला. का एवढे पापी आहे का? मग कोणाला? गावातल्या कुत्र्यांना दिसतात आणि ज्याच्या करता आले त्याला दिसतात. स्वर्गारोहण प्रसंग वाचा. धर्मराजासोबत कुत्र, पण यमपुरीपर्यंत गेलं कुत्र आणि पुण्य संपल्यानं कुत्र वापस आलं. पण यमदूत कसे असतात हे बघून आलं. म्हणून ज्या दिवशी गावात यमदूत येतात म्हणले बाबा, त्या दिवशी कुत्रे भुंकत नसतात. हे कारण आहे त्याचं. विव्हळतात. विव्हळतात का? त्यांना यमदूत दिसतात, ती दृष्टी त्यांना आहे. पण भयानक असल्यामुळे भुंकता येत नाही, बोबडी वळते, ओ बस. त्याला हे कारण आहे. एखादा भित्रा माणूस संडासमध्ये गेला, झुरळ जर बघितलं, ते झुरळ नाही म्हणत, झुझुझुझु करतं दरवाजा तोडून बाहेर येणार. तसं कुत्र्याचं होतं. ओ लहान पिल्यापासून म्हाताऱ्या कुत्र्यांपर्यंत सगळे वर तोंड करून ओ. आणि मग म्हाताऱ्या माणसांची चर्चा आहे का त्या दिवशी? एक दुसऱ्याजवळ जातं, 90चं म्हातारं 85च्या म्हाताऱ्याजवळ. आबाजी, काय नाना, कुत्री रडायला लागली गावात? हो ना. जास्त आजारी कोण आहे आपल्या गावात? हे दोघं सोडून, बरं का समजायचं. गावातल्या कुत्र्यांना दिसतात आणि ज्याच्या करता आले त्याला दिसतात. ती सारखं हे आगामी दुःख, अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी. आगामीवर चाललं आपलं. ते सारखं वर पाहतं. 11 विक्रा काळे कुट्ट, निर्दय निष्ठुर निगरगट्ट, ते आपणात बांधून घट्ट, फरफरा ओढते बिकट मार्गे, काटे कुटे ठाई ठाई, खड्डे मोठे, दंशरी सर्प युंचू कोटे, ऊर्ध्व मार्गे ओढते, हिंस्र पशु लचके तोडते, क्रूरकी धाडं बोचून खाते, रक्तबंबा आहे चळती, दया कोणा येईना, दूर राहिली नाती गोती, राज्य वैभवती संपत्ती, पडला यमदूत हाती, असाय आणि एकटा. पाहतं काय माझ्याकडे? असाय ते सारखं. नाही त्या यमास, नाही त्या यमासी करुणा, दया, करुणा. एखाद्या वेळेला कोरोनाला करुणा आली, पण त्यांना करुणा नाही. नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढता कोडी प्राणा. दया नावाचं नाही. आणि मग तिथं गेल्यावर यमधर्म विचारतो, का रे, का रे, लेका माणसासारखा जन्म मिळाला होता तुम्हाला? कारे केशवासी चुकले ते, कारे केशवासी चुकले, कारे केशवासी चुकले, कारे केशवासी धर्म पुसे दया दोषी आसी, धर्म पुसे दया दोषी आसी, कारे केशवासी चुकले ते, कारे केशवासी चुकले ते, कारे केशवासी चुकले तिथलं चालू आहे आपलं. तिथं उभं केल्यावर ते चित्रगुप्त लिहितो आणि यम धर्म मग त्याला
पुढे उभे का रे केशवासी चुकले ती कथा पुराण श्रवण होते तुम्हा कान डोळे मुख संताची घरी गेल्यावर पाहून घे नाही आपण आता इथं थोडीच वेळ आपल्याला का रे केशवासी चुकले ती कथा पुराण श्रवण आणि मग शिक्षा सुरू होते. एक यमदूत एक हात धरतो दौलतराव खिळ्याचं वण आणि त्या तीक्ष्ण खिळ्यावरून चालवतात. काय इथले लोक म्हणतील काय बाता हांता महाराज, तुम्ही बोलत राहणं आम्ही ऐकत राहतो. अहो इथं डेड बॉडी तर इथं आहे आणि कोणाच्या पायाला खिळे घुसतात तिथं, आहे का नाही? खरं आहे तुमचं, पण एक लक्षात घ्या, तिथे एक शरीर मिळतं, त्याच्यासाठी काही प्रयत्न करायची गरज नाही. फक्त तुम्ही मरून पहा, वर डेड बॉडी एक दुसरी शिल्लक तिथं तयार आहे. माझं खोटं असेल तर तुम्ही आजारी पडल्यावर संभाजीनगरला दवाखान्यात जा, तुमचे किती भारी कपडे असू द्या तरी तिथला झगा घालायचा. झगा तयार आहे तसं तिथं विठ्ठल तुम्हाला शिवायची गरज नाही, पेशंट साठी तयार. तुमचे किती भारी कपडे असू द्या ते काढून टाकणार, गाऊन घालायचा. गाऊन तिथे तसं हे शरीर तुमच्या नातलगाच्या ताब्यात दिलं अंत्यसंस्कारासाठी, पण हा जीवात्मा गेल्यानंतर त्याला तिथं एक शरीर मिळतं. वेदना एवढ्याच होतात जेवढ्या या शरीराला होतात, फक्त ते पूर्ण भोगेपर्यंत शरीराचा नाश होत नाही. त्या म्हणून एक हात धरतो एक यमदूत, एक धरतो एक यमदूत. अशी पत्र तारू खैराचे इंगळ खिळ्याच्या वनातून चालत आरपार छिद्र पायाला, पाय चाळणीसारखे झाले की मग पुढे खैर नावाच्या लाकडाचे निखारे त्याच्याहून चालवायचा. कधी पहिले इकडून अशी पत्र तारू खैराचे इंगळ निघता तिजवाय तैल पाकी. खैराचे इंगळ झाल्यानंतर मग त्याला उकळत्या तेलाच्या कढईत टाकायचा, भजा तळतो तसा. प्रमाण देऊन बोलतो रे बाबा, काही थोतांड नाही. अशी पत्र तारू खैराचे इंगळ निघता ती ज्वाळ तैल पाकी. आणि एवढं झाल्यावर मग तापल्या जमिनीहून चालवायचा. तप्त भूमीवरी चालविती पायी. आणि ते झालं म्हणजे लाल खांब असतो लोखंडाचा, अग्नीनं लाल झालेला, त्याला आलिंगन द्यायला लावायचं. अग्निस्तंभाबाही कवटाळती, अग्निस्तंभाबाही कवटाळती, अग्निस्तंभाबाही कवटाळती. तप्त भूमीवरी चालविती पायी, तप्त भूमीवरी चालविती, तप्त भूमीवरी चालविती पायी, भूमीवरी चालविती पायी. अग्निस्तंभाबाही कवटाळती, अग्निस्तंभाबाही कवटाळती, अग्निस्तंभाबाही कवटाळती. हे चारही दुःख एकत्रित येतात, त्याचं नाव मरण आहे. अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी. मग घडगडा लागलेला, वाचा गेलेली, माऊलीच्या भाषेत आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उमटे खडाडता, न मर्तयाच्या चित्ता युगांत नोहे. आणि मग त्यावेळेला त्याला सुचल का दौलतराव, भजनी मंडळ बोलवा रे, मला मरायचं आहे. अरे जन्मभर भजन केलं तर शेवटच्या दिवशी मुखाला येण्याची शाश्वती आहे. जन्मभर केलं तर, नाहीतर मुलाला म्हणले बाबा शाळेत परीक्षेमध्ये वेळ 3 तास, किती वेळ 3 तास, वार्षिक परीक्षा पेपर सोडवायची, वेळ 3 तास. अरे मग 3 तासाचा पेपर सोडवण्यासाठी वर्षभर अभ्यास करण्याची गरज काय? आदल्या दिवशी 6 तास वाचलं तर नाही भागत? 3 तास लिहायचं आहे, नाही भागत का? त्याच्यात विद्यार्थ्याचे प्रकार आहे. एक गरिबाचं पोर, शेतकऱ्याचं पोर शाळेतून येतं दौलतराव, जर्सी गाईचं पाहतं, शेण काढतं, धार काढतं, डेअरीवर दूध नेतं, गाईचं सुग्रास हे ते सगळे, रात्री उशिरा झोपतं, पुन्हा रोडच्या काठाला असलेल्या लाईट खाली अभ्यास करतं, पुन्हा पहाटे उठतं,
आणि ते पोर त्याला जर 1 गुण कमी मिळाला तर रोगरची बाटली घेत. मायबाप म्हणतात का रे नापास झाला का? नाही आई. काय करतो? आत्महत्या. का? 1 गुण गेला माझा. अरे पण 100 पैकी 99 मिळाले. हो पण आई पागल झालो, रात्रंदिवस अभ्यासासाठी पागल, उशाखाली पुस्तक असायचं. अरे पण ते शेजारचं त्याचा बाप न तो तर मारुती कारमध्ये सकाळपासून पिढे वाटतात रे गंगापुरात. का 35 मिळाले म्हणे. हे प्रकार सांगतो. त्याला 35 खूप झाले आई. पुस्तक हातातच घेतलं नाही 12 महिने त्यानं. खूप झाले 35. मी कधी ठेवलंच नाही खाली तर माझा 1 गुण का गेला? हे प्रकार सांग. एक विद्यार्थी सूचना वाचत नाही. एकदा प्रश्नपत्रिका हातात आली, भरा 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 उत्तर लिहायला सुरुवात करतो. आणि वेळ शिल्लक राहिली ना दौलतराव, मग निवांत ते प्रश्नपत्रिका वाचतो. त्याला धक्का बसतो. बापरे आता काय करू? परीक्षकाची सूचना होती 7 पैकी 5 सोडवा. आम्ही तर 7ही उत्तर लिहिली. आता काय करू? मग ते परीक्षका करता उत्तरपत्रिकेत सूचना लिहित की कृपया प्रश्नपत्रिकेवरील सूचना न वाचल्यामुळे माझ्याकडून 7ही उत्तर लिहिल्या गेली, तरी कृपया वरील 7 पैकी कोणतेही 5 तपासा. लक्षात आलं? म्हणजे 3 तासाचा पेपर व्यवस्थित सोडवण्यासाठी वर्षभर अभ्यास करायची गरज आहे, तसं शेवटच्या दिवशी मुखाला नाम येण्याकरता जन्मभर घेण्याची गरज आहे. आणि महाराज म्हणतात मी घेतलंय याच्यासाठी केला साठी केला होता शेवटचा दिस गुण भावा.